नमस्कार. सुरुवातीलाच लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची बातमी. बघा, लाडकी बहीण योजना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे एकत्र मिळणार का? महिलांमध्ये संभ्रम, सरकारकडून महत्त्वाचे संकेत. तर याबाबतची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. बघा, महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही सध्या राज्यातील सर्वात चर्चेत असलेली योजना ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना हे 1500 रुपये याची आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या योजनेच्या हप्त्याबाबत मोठा गोंधळ आणि संभ्रम तयार झालेला आहे. विशेष पाहिलं तर नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या महिन्यांचे पैसे अजूनही अनेक महिलांच्या खात्यात जमा झाले नाहीत. त्यामुळे आता या महिलांमध्ये एकच प्रश्न विचारला जात आहे की हे तिन्ही महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार का? तर पैसे उशिरा येण्यामागचं नक्की कारण काय? सुरुवातीलाच लाडकी बहीण योजनेचे हप्ते नियमितपणे जमा होत होते. मात्र नोव्हेंबरच्या महिन्यापासूनच अनेक महिलांच्या खात्यात पैसे येणे थांबलं. यामागचे काही प्रमुख कारणे सांगितण्यात आले आहे. त्यामध्ये सरकारी सूत्रानुसार ई-के-वाय-सी अपूर्ण असणे, आधार बँक लिंक नसणे किंवा कागदपत्राशिवाय त्रुटी यामुळे अनेक लाभार्थी महिलांचे पैसे थांबले. याशिवाय प्रशासकीय प्रक्रिया तपासणीमुळे देखील हप्त्याला उशीर होत असल्याचं सांगण्यात आलं आहे. आता महत्त्वाचं म्हणजे तिन्ही महिन्याचे पैसे एकत्र मिळणार का? सध्या सोशल मीडियावर आणि विविध बातम्यांमध्ये अशी चर्चा सुरू आहे की नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे एकत्र मिळू शकतात का? म्हणजेच पात्र महिलांच्या खात्यात 4500 रुपयाची रक्कम एकरकमी जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तथापि याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे सध्या ही माहिती चर्चेच्या स्वरूपात आहे. तरीही मागील काही योजनेच्या अनुभवावरून उशिरा झालेले हप्ते अनेकदा एकत्र दिले जातात. त्यामुळेच महिलांना दिलासा मिळण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही. पैसे वेळेवर मिळाल्यामुळे अनेक महिलांमध्ये नाराजी आहे. ग्रामीण भागातील महिलांसाठी ही रक्कम घर खर्च, औषधोपचार, मुलांचे शिक्षण आणि दैनंदिन गरजासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे हप्ते थांबल्याने आर्थिक अडचणी या ठिकाणी वाढलेल्या देखील दिसत आहेत. पैसे येतील का? आपलं नाव यादीत आहे का? ही के-वाय-सी झाली आहे का? अनेक प्रश्नांचे महिलांकडून असे प्रश्न विचारले जात आहे. ई-के-वाय-सीसाठी काय इतके महत्त्वाचे आहे? सरकारनं स्पष्ट केलं आहे की ई-के-वाय-सी ज्याची पूर्ण नसलेल्या लाभार्थ्यांना पुढील हप्ते मिळणार नाही. त्यामुळे सर्व महिलांनी आपली ई-के-वाय-सी तातडीने पूर्ण करण्याची अत्यावश्यक आहे. आता ई-के-वाय-सीसाठी आधार कार्ड, बँक खाते, आधारशी लिंक असणे, मोबाईल नंबर अपडेट असणे हे देखील लागत आहे. आता शेवट बघा, लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचे पैसे हे उशिरा मिळत असले तरी ते रद्द झालेले नाहीत. त्यामुळे योग्य कागदपत्र आणि ई-के-वाय-सी पूर्ण असल्यास लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचा लाभ नक्कीच मिळेल अशी अपेक्षा आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.